नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ॲक्च्युली आहे 22 मे। कालच माझा बर्थडे झाला 21 मेला आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ कालच पोस्ट होणार होता बर्थडेच्या दिवशी। तसा हा व्हिडिओ बनवला आहे तो आहे 5 आणि 6 मार्चचा, म्हणजे 6 मार्चपासूनचा, बिकॉज जो आमचा डिलिव्हरीचा लतशीचा जो पिरियड होता तो सगळ्या याच्यात आहे। त्यामुळे होप सो तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येईल। जास्त काही दाखवलं नाही, शॉर्ट इन्फो, बिकॉज 4 दिवसांनी परत बारसा असणार, त्यावेळी सगळंच रिव्हील होणार आहे, जेंडर आणि नेम पण। तो चला व्लॉग एन्जॉय करा। We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild। नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 6 एप्रिल आणि काल रात्रीपासून जात असलेला लेबर पेन चालू झाला होता, त्यामुळे ती ॲडमिट होती। बाय द वे मी कालच आलो मुंबईवरनं, मी घरी आलो आणि 2 तासांनी तिला पेन चालू झालं म्हणून ती हॉस्पिटलला होती। तर आज सकाळी 8:15 वाजता निघालो आम्ही घरातून, 10 वाजलेत। जस्ट पनवेलमध्ये आता पोहोचू एक 5-1 मिनिटात आणि बघूया आता काय सिच्युएशन आहे। म्हणजे तिला तर खूप पेन होते आणि मला आत्ताच माझी हवा टाईट आहे, बघूया। मित्रांनो, हा बेसिकली दुसरा दिवस आहे आणि आम्ही जस्ट न्यू पॅरेंट्स इथे आहोत। बेबी दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, बिकॉज झाल्या काही ना काहीतरी चालूच असतं लहान मुलांना। आणि आता लतश्री ती तब्येत कशी आहे? लतश्री सुजले पण अजून। आता बाकी काल तर काही जास्त शूट करता येणार नाही, आलं नाही, कारण का थोडं आमच्या मॅडम पण जरा जास्त होत्या आणि मी पण थोडं मग नंतर बिझी झालो, म्हणून जास्त काही शूट केलं नाही। तर होपफुली इथून पुढे जरा थोडं होईल का नाही, पण ते करत राहील शूट। हे एक मेमरी माझ्याकडे पण राहील की हे असं तेव्हा झालेलं म्हणून। दुसरी गोष्ट जेंडर आणि जेंडर रिव्हील आम्ही थोड्या दिवसानंतर करू, ते लगेच करू शकत नाही, त्यामुळे ते थोड्या दिवसानंतर करणार होतं, बरोबर ना मित्रांनो। आता आहे 8 तारीख आणि 2 दिवस ऑलरेडी झालेत आमचं बाळ जन्माला येऊन, पण ते आहे अजून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये। त्यात थोडं बिझी असल्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ बनवत नाही आहे, बिकॉज सारखी धावपळ चालू आहे, तिकडनं इकडे असं। दुसरी गोष्ट, डिलिव्हरीची मुवमेंट सांगायची म्हणजे खूप बेकार होती। 1.5-2 तास लिटरली तशी ओटीमध्ये होती आणि आम्ही सगळे बाहेर, सगळं टेन्शनचं वातावरण होतं। आणि जेव्हा जे डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर तर मी खूप इमोशनल झालो होतो, म्हणजे लिटरली मी पप्पांना पण हक करून खूप रडलो। ते मला माहिती नाही काय झालं, पण ते एक मुमेंट क्लिक झाली माझ्या डोक्यात की काय पेन असतं किंवा काय आईवडील करतात आपल्यासाठी। त्यामुळे मी थोडा भावूक झालो होतो तेव्हा पण। आणि आता होपफुली सगळं काय व्यवस्थित आहे। आज संध्याकाळपर्यंत बाळ पण येईल परत आमच्याकडे आणि बघूया पुढे स्टेटस काय अपडेट राहतात ते। मित्रांनो, आज 9 तारीख आहे आणि आमचं बेबी आमच्यासोबत इथे आहे आज खूप दिवसानंतर। आता जेंडर रिव्हील आणि फेस रिव्हील हे आम्ही थोड्या दिवसांनी करू, पण सध्या तरी हॅपी होऊन झोपला आहे सध्या। तसा टाईम भेटतो तसा 1-1 मिनिटाचा किंवा 30-30 सेकंदाचा मी जे बनेल ते व्हिडिओ शूट करतोय कोण नसताना, बिकॉज फोटो आणि व्हिडिओ तिथे अलाउड नाही आहे सध्या। आतमध्ये एंटर केल्यानंतर बेबीच्या मावशीने एक वेलकम मेसेज लिहिलं होतं, ते वाचलं तशीने आणि खूप सुंदर होतं मेसेज ते। बेबीचा मामा सगळ्यांना पेढे भरवताना आणि मी देखील त्याला पेढा भरून त्याला सुद्धा कॉंग्रॅट्स केलं मी। आणि ही एक केक कटिंग सेरेमनी, बिकॉज बेबी आला घरी आणि त्यामुळे सगळे हॅपी होते म्हणून हा केक सेरेमनी।
मित्रांनो, होपफुली तुम्हाला आपला शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग आवडला असेल. खूप शॉर्ट बनवला आहे बिकॉज टाईम पण नव्हता माझ्याकडे तेवढा आणि शूट पण देखील करता येत नव्हतं. आता इथून एक पुढे 3 दिवसांनी एक ब्लॉग येईल, बारशाचा असेल तो. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.